वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. आणि आता आपण DJI Mini 4 Pro आणि सोबतच त्याचा RC कंट्रोलर आहे DJI RC2 याचे फर्मवेअर आणि सॉफ्टवेअरचे अपडेट करणार आहे. चला तर स्टेप बाय स्टेप आपण याची प्रोसिजर बघू. RC2 कंट्रोलर जे आहे त्याच्या स्क्रीनवर होम पेज असं ओपन होतं. जेव्हा आपण कंट्रोलर ऑन करतो तेव्हा 3 डॉट्स असतात. याच्यामध्ये जाऊन क्लिक करायचं अबाउट सेक्शनमध्ये. सो अबाउट सेक्शनमध्ये आपण बघू शकतो की सर्व डिटेल्स आपल्या ड्रोनच्या इथं दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये चेक फॉर अपडेट करणार आहे आपण. म्हणजे जे करंट हे बघा, हे RCचं जे फर्मवेअर आहे ते 81100 आणि नंतर एअरक्राफ्ट फर्मवेअर आहे 1.00.1100 आणि तिथं दाखवते की अपडेट अवेलेबल. तुम्ही जवळून बघू शकता. आणि प्लस ॲपचं व्हर्जन आहे 1.19.5. ते मी रिसेंटली आता अपडेट केलेलं. सो त्याच्यामुळे ते अपडेटेड आहे. आणि एअरक्राफ्ट फर्मवेअर आपलं अपडेट करायचं राहिलं होतं. सो आपण आता हिट करूया अपडेट अवेलेबलवर. सो आता आपण चेक करूया. फर्मवेअर अपडेट इथं दाखवलेलं आहे. एअरक्राफ्ट फर्मवेअर अपडेट अवेलेबल. सो अपडेट कुठलंही सॉफ्टवेअर किंवा फर्मवेअर आपल्या डिव्हाइसेसमध्ये अपडेट करण्याऐवजी एक नेहमी आपण चेक करायचं की आपल्या डिव्हाइसची जी इंटर्नल मेमरी आहे किंवा जे स्टोरेज साईज आहे ती अवेलेबल आहे का नाही. कारण हे जे अपडेट्स असतात हे अपडेट्स ऑलमोस्ट जीबीचे 1 GB 500 MB किंवा मोर दॅन दॅट असतात. म्हणजे 1 GB जास्त असू शकतात. आणि तशा वेळेला जर आपण मेमरी जर आपल्या डिव्हाइसेसमध्ये नसली किंवा ती संपत आलेली असली तर त्याला जी इन्स्टॉलेशनला स्पेस पाहिजे ती स्पेस जर कमी पडत असली तर इन्स्टॉलेशनमध्येच थांबून जाईल. आणि असं जे रनिंग इन्स्टॉलेशन असताना जर कधी प्रॉब्लेम आला तर इन केस तुमचं जे करंट सॉफ्टवेअर आहे ते पण चालत नाही किंवा मग रोलबॅक पण करण्याचं आपल्याकडे ऑप्शन नसतं. सो बिफोर दॅट ऑलवेज आपण मेक शुअर की तुमच्या कुठलंही डिव्हाइस असो, मोबाईल, ड्रोन, ॲक्शन कॅमेरा, व्हॉटएव्हर यू आर अपडेटिंग, लॅपटॉप, त्याच्यामध्ये तुमच्याकडे डिव्हाइसची जी मेमरी आहे ती एक ॲम्पल साईज असायला पाहिजे इन्स्टॉलेशनसाठी. सो चला आता आपण चेक करूया. सो आपलं करंट फर्मवेअर आहे 01.00.1100. ओके. नाव आता आपण अपडेट अवेलेबलवर क्लिक करूया आणि हे चेक करतंय चेकिंग व्हर्जन आणि हे म्हणते न्यू फर्मवेअर अवेलेबल. सो लेट्स अपडेट इट. आणि इथे बघू शकता आपण की न्यू फर्मवेअर अवेलेबल आहे आणि त्याची जसं मी बोललो की 1 GB जास्त साईज असते आणि ती आहे 1390.70 MB. सोबतच आपला जो एअरक्राफ्ट आहे म्हणजे आपला ड्रोन आहे तो आपण ऑन कंडिशनमध्ये ठेवायचा. म्हणजे ते कंट्रोलर आणि ड्रोन एकमेकाला कनेक्टेड असतील. ड्रोन कंट्रोलरमध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड होईल आणि ते नंतर मग वाया देअर इंटरनल कनेक्शन इन्स्टॉल होईल. तर अशा प्रकारे आपले फर्मवेअर डाउनलोड झालेलं आहे आणि इन्स्टॉल व्हायला सुरुवात झाली. आणि तिथं इन्स्टॉलेशन प्रोग्रेस जो आहे त्याच्याखाली पण हे स्ट्रिक्टली सांगतं की डू नॉट एक्झिट DJI फ्लाय ॲप ऑर डिस्कनेक्ट द डिव्हाइस. डिव्हाइस म्हणजे जो आपला ड्रोन कनेक्टेड आहे त्याला डिस्कनेक्ट नाही करायचा. अदरवाईज हे इन्स्टॉलेशन ब्रेक होऊ शकतं. सो आता 71% इन्स्टॉल झालेलं आहे. मला इंडिकेटर्स आहे. सो जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन होते त्या केसमध्ये हे रेड कलरचे ब्लिंक होतात, येलो कलरमध्ये ब्लिंक होतात आणि जेव्हा फ्लाय करतो तेव्हा ग्रीन किंवा ब्लू कलरमध्ये ते इंडिकेट करत राहतात. सो आता हे म्हणते की अपडेट टेक्स अराउंड 2 मिनिट. सो हे इन्स्टॉलेशन कंटिन्यूच होतं आहे. आता DJI फ्लाय जे ॲप आहे ते रिबूट होईल आणि मग ते नॉर्मली होम पोझिशनला येईल जे आपली आधीची होम स्क्रीन होती ती. सो अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून ऑन आवर मुसाफिर मंगेश यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामला पण सेम ID आहे मुसाफिर मंगेश. तर आपण आता बघू शकतो की डिव्हाइसचा फर्मवेअर अपडेट झाला आहे. ड्रोनचा फर्मवेअर पण अपडेट झाला आहे. डिव्हाइस रिबूट झाला म्हणजे कंट्रोलर रिबूट झालं आणि याच्या होम स्क्रीनला हे बॅक टू होम स्क्रीन झालं आणि तिथं लिहून आलेलं आहे की डिव्हाइस फर्मवेअर इज अपडेटेड.